का? आता का तोंड सांभाळून बोलायचं मी? सुभानरावच्या पियेला तू भेटलास की नाही? त्याच्यावर गाडी तू बसलास की नाही? सांग ना, सगळ्यात जवळ सांग. अरे आपल्या सगळ्या ज्या केसेस आहेत त्या मागे घ्या, नील करा, त्यासाठी भेटलो होतो. कशासाठी? पण गरज काय होती तुला? तुझ्यापेक्षा जास्त केसेस आमच्यावर आहेत. आम्हाला फरक पडत नाही, पण तुला काय फरक पडतोय? आणि असंच होतं ना तर आम्हाला सांगायचं होतं, आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं तू. अरे बोल ना, का भेटलास तू? का सांगितलं? खूप झालं आता. सगळे शांत राहा. सगळ्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. मला वाटतं आपण जरा वेळ घेऊया. राहुल, सिद्धार्थ, तुम्ही बाहेर जा. भाई तुम सुभान राव को मिलने गए थे? जमलेल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम. मित्रांनो, मी अनेक संघटना बघितल्या आणि कामही केली. सळसळत्या रक्ताच्या तरुणांची आणि वेळ आल्यास लढणारी भिडणारी ही संघटना पाहून मला आमचे जुने दिवस आठवले. संघटना अनेक आल्या गेल्या, येतीलही आणि जातीलही, पण इतक्या कमी वेळात फक्त लोकांच्या दारात नव्हे तर प्रत्येकाच्या मनात घर करणारी ही पहिलीच संघटना असेल असं मला वाटतंय. आणि भाई बद्दल काय बोलायचं? भाई तर भाई आहे. मित्रांनो, भाई सारखा माणूस या संघटनेला देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवेल असा मला विश्वास वाटतो. आणि भाईनीच मला सांगितलं की त्याने ही संघटना कशी उभी केली, कशी माणसं जोडली, कसे कार्यकर्ते घडवले, रात्री अपरात्री त्याने किती लोकांची मदत केली, कसे प्राण वाचवले. एवढंच नाही, असंख्य अनेक वार अंगावर झेलले, तुरुंगवासही भोगला. भाई, मला तुमचा अभिमान आहे. अशा कार्यकर्त्याची समाजालाच नाही तर पूर्ण देशालाच गरज आहे असं मला वाटतं. भाई तुम आगे बढ़ो, भाई तुम आगे बढ़ो, भाई तुम आगे बढ़ो. हे मंग्या, काय रे, तुला माहितीये का? अरे मला कळलंय, आपले भाई आहे ना त्या सुभानरावांशी हात मिळवणार बघ. हे सगळं त्या बाबूरावांमुळे झालंय काय. आणि मला काय वाटतं, हे सगळं त्या कुलकर्णाचं राजकारण आहे. अरे सगळी लोक तेच म्हणतायत. हो ना? भाषण करतोय ना तो त्यातच पिल्लोय बघ. भाईने त्याला इथं उगाच बोलावला नाही. या सगळ्या सभेचा खर्च त्या सुभानरावनीच केलाय. हो रे, आयला आपल्याला या राजकारणातलं काय बी कळत नाही बघ. अरे जाऊ दे ना, आपण पैसे घेऊन इथं फक्त आपल्या लोकांसाठी आलो. बाकीचे गेले उडत. भाईच्या जिंदगी भराची सोय झाली. आपले दारूचे तरी होते का नाही? चल बघूया, चल चल. मला माहितीये की आपल्या सर्वांना भाईंनाच ऐकायचं आहे, म्हणून मी भाईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भाईंचा